नमस्कार. शिक्षण हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया मानले जाते. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा शिक्षक हा समाजातील सर्वात जबाबदार घटक असतो. पण अशा शिक्षकांची निवड करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचीच प्रश्नपत्रिका फुटली तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आणि देशभरातील नीट सारख्या मोठ्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचा आणि उमेदवारांचा परीक्षेवरील विश्वास कमी होत आहे. प्रश्नपत्रिका फुटणे ही आता एखादी अपवादात्मक घटना राहिलेली नाही. गेल्या काही वर्षात विविध भरती परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि पात्रता परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे. अनेक जण वर्षानुवर्षे मेहनत घेतात, दिवस रात्र अभ्यास करतात, पण काही जण पैसे देऊन किंवा चुकीच्या मार्गाने प्रश्नपत्रिका मिळवतात आणि परीक्षेत यश मिळवतात. त्यामुळे मेहनती विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढासळतो. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी ही परीक्षा शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता तपासण्यासाठी घेतली जाते. या परीक्षेत उमेदवाराला विषयाचे ज्ञान, विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत, बालमानसशास्त्र, वर्गातील व्यवस्थापन आणि शिक्षणाची समज यांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण अशाच परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवरच संशय निर्माण झाला आहे. देशात यापूर्वी नीट परीक्षेतील पेपर फुटीची चर्चा झाली होती. वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. त्यानंतर विविध भरती परीक्षा, पोलीस भरती, लिपिक भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्येही पेपर फुटीच्या घटना समोर आल्या. त्यामुळे ही समस्या एका परीक्षेपुरती मर्यादित नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रश्नपत्रिका फुटण्यामागे अनेक कारणे आहेत. काही वेळा प्रश्नपत्रिका छापण्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यापर्यंतच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा होतो. काही ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचारी पैशांच्या मोहाला बळी पडतात, तर काही ठिकाणी तंत्रज्ञानाचा गैरवापर करून प्रश्नपत्रिका बाहेर पाठवल्या जातात. अशा प्रकारे संपूर्ण साखळीतील एखादी छोटी चूकही मोठ्या घोटाळ्याला कारणीभूत ठरते. तज्ज्ञांच्या मते ज्या परीक्षेत नोकरी किंवा मोठे करिअर अवलंबून असते त्या परीक्षांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता जास्त असते. कारण अशा परीक्षेत यश मिळाल्यास आयुष्य बदलू शकते. त्यामुळे काही लोक चुकीचे मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. हीच प्रवृत्ती आज पेपर फुटीच्या घटनांमध्ये दिसून येते. याचा सर्वात मोठा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते. त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण वाढतो. काही विद्यार्थ्यांचे वय वाढल्यामुळे पुढील संधीही कमी होतात. अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत असतानाही मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात, पण पेपर फुटीमुळे त्यांची मेहनत वाया जाते. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे समाजाचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो. जर प्रत्येक मोठ्या परीक्षेनंतर पेपर फुटीची चर्चा होणार असेल तर प्रामाणिक विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास टिकणार कसा? मेहनतीपेक्षा गैरमार्गाने यश मिळते अशी भावना निर्माण झाली तर ती शिक्षण व्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल. ही परिस्थिती बदलण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा पूर्ण होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित करावी लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रश्नपत्रिकांचे डिजिटल संरक्षण, एन्क्रिप्शन आणि सुरक्षित वितरण करणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावर अधिक कडक देखरेख ठेवली पाहिजे. पेपर फुटीमध्ये सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी, दलाल किंवा उमेदवारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई करून उपयोग नाही. संपूर्ण साखळीतील दोषी व्यक्तींना शिक्षा झाली तरच अशा घटनांना आळा बसेल. न्यायालयानेही अनेक वेळा पारदर्शक परीक्षा प्रणालीवर भर दिला आहे. शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत ठेवायचा असेल तर परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार, परीक्षा संस्था, प्रशासन आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. प्रश्नपत्रिका फुटणे ही केवळ एका परीक्षेची समस्या नाही तर देशाच्या भविष्यासाठी मोठा इशारा आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा, शिक्षक आणि डॉक्टरांसारख्या जबाबदार क्षेत्रात योग्य आणि पात्र उमेदवारांची निवड व्हावी यासाठी परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह असणे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्रश्नपत्रिकांना पाय फुटण्याची ही प्रवृत्ती थांबणार नाही आणि त्याची सर्वात मोठी किंमत प्रामाणिक विद्यार्थ्यांनाच मोजावी लागेल.